94.3 टोमॅटो FM वर मी स्नेहा आणि बोल बच्चन तुमच्या बरोबर. गुड मॉर्निंग कोल्हापूरकर. बोलतोय, चर्चा करतोय आज नमस्कार मंडळीमध्ये आपण युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारताचं दीर्घकालीन धोरण कसं असलं पाहिजे आणि याबद्दलच माहिती देत आहेत निवृत्त लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे सर. सर काय सांगाल? नक्कीच हजारो किलोमीटर दूर असणाऱ्या इराणमध्ये हे युद्ध सुरू आहे, पण भारतासाठी सुद्धा यातून खूप सारे लेसन्स, खूप काही शिकण्यासारखं आहे. मुळातच आपण आत्मनिर्भर भारत विषयी बोलतो आणि ज्यावेळेस ही चर्चा होते त्यावेळेस मुख्यतः आपला भर हा डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग याच्याशी संबंधित असतो. पण आता या इराण युद्धातून आपल्याला स्पष्टपणे दाखवलेलं आहे की एनर्जी सिक्युरिटी, एक प्रकारे ऊर्जा सुरक्षितता ही भारताला किती महत्वाची आहे. आणि ग्राउंड रियालिटी ही आहे की साधारणतः 85%हून जास्त ऑइल जे आहे ते आपण याच वेगवेगळ्या देशांमधून आणि त्यातल्या त्यात पश्चिम आशियामधून त्या ठिकाणी इम्पोर्ट करत असतो. म्हणून पहिला फोकस आपला जो असला पाहिजे, आत्मनिर्भर भारत हा एक प्रकारे एनर्जी सिक्युरिटी, ऊर्जा सुरक्षिततेसाठी सुद्धा असला पाहिजे. मग हे आपल्याला दीर्घकालामध्ये कसं करता येईल? सरकार जे आहे त्यासाठी सक्षम आहे. मग सरकार मुख्यतः त्या ठिकाणी काय करेल? 3 गोष्टींवर सरकारचा त्या ठिकाणी भर असायला हवा. पहिली जी गोष्ट आहे ती एक प्रकारे आपण म्हणू डायव्हर्सिफिकेशन, म्हणजे 50% जे आहे तेलाची आयात आपण पश्चिम आशियामधून करतो. या एरियावर एवढं डिपेंडंट राहण्याची ऐवजी जगभरामधले वेगवेगळे जे देश आहेत तर त्यामधून जे आहे जास्तीत जास्त आपण डायव्हर्सिफिकेशन, वेगवेगळ्या ठिकाणाहून हे तेल त्याचबरोबर नैसर्गिक वायू याची आयात करावी. ऑलरेडी आपण 41 पेक्षा सुद्धा जास्त देशांवरून अशा प्रकारची आयात त्या ठिकाणी करतोय. दुसरं त्याहून महत्वाचं दीर्घकालीन जे आहे अल्टरनेटिव्ह, म्हणजे आता फक्त या ज्याला आपण म्हणतो फॉसिल फ्युएल या जीवाश्म इंधनावर किंवा पेट्रोलियम प्रॉडक्टवर डिपेंडंट राहण्याच्या ऐवजी भविष्यातले जे इंधनाचे स्रोत त्या ठिकाणी आहेत, मग जसं फॉर एक्झाम्पल हायड्रोजन आहे किंवा सोलार एनर्जी आहे, सौर ऊर्जा आहे किंवा इव्हन टायडल एनर्जी, या समुद्राच्या लाटांपासून मिळणारी एनर्जी, त्यावर सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी फोकस करावा लागेल. वेगवेगळ्या प्रकारचे अल्टरनेटिव्ह, ई व्हेकल्स यावर आपला फोकस त्या ठिकाणी करावा लागेल. आणि तिसरा शॉर्ट टर्म मध्ये ऑलरेडी आता या पश्चिम आशियामधून आपल्या ज्या जहाजा येत आहेत ज्यामधून एलपीजी आणि बाकीच्या वेगवेगळ्या प्रकारचे नैसर्गिक वायू आणि इंधन, त्यावर सुद्धा आपल्याला फोकस करावा लागणार आहे. एलपीजीच्या ऐवजी पीएनजी आपण ज्याला म्हणतो पाईप्ड नॅचरल गॅस, यावर सुद्धा आपल्याला फोकस करावा लागणार. सरकारच्या दृष्टिकोनातून तर झालं, मग तुमच्या आमच्या लेव्हलवर आपल्याला काय करता येईल दीर्घकालीन विचार करून? माझ्या मते जे आहे खऱ्या अर्थानं यातून आपण धडा घ्यावा की इंधनाची काटकसर म्हणजे काय, आपल्या लेव्हलला काय त्या ठिकाणी पॉसिबल आहे. जशी पहिली गोष्ट, जर पॉसिबल असेल आपल्या अपार्टमेंटमध्ये, फ्लॅटमध्ये पीएनजी पाईप नॅचरल गॅस या एलपीजीवर डिपेंडंट राहण्याच्या ऐवजी पाईप नॅचरल गॅस, एक गोष्ट. दुसरी गोष्ट, सौर ऊर्जा. जिथे कुठे आपल्याला या सौर ऊर्जेचा वापर त्या ठिकाणी करता येईल तो जरूर करण्यासाठी प्रयत्न करावा, कारण ते एन्व्हायरमेंट फ्रेंडली आहे, एक प्रकारे पर्यावरणाला पूरक त्या ठिकाणी. तिसरी महत्वाची गोष्ट, खरोखरच जिथे पॉसिबल असेल तिथे जे आहे आपल्याला जेवढं वाहनाचा वापर त्या ठिकाणी टाळता येईल तो टाळावा, किंवा जिथे शक्य आहे तिथे पब्लिक ट्रान्सपोर्ट म्हणा किंवा कार पुलिंग याच्या माध्यमातून एक प्रकारे पेट्रोल आणि डिझेलची जी आहे गरज आपल्याला कमी लागेल, पैसाही वाचेल आणि अल्टिमेटली आपला जो पर्पज आहे तो त्या ठिकाणी सॉल्व्ह होईल. आणि या ठिकाणी एक गोष्ट आवर्जून मला सांगावीशी वाटते. एका बाजूला आपण चर्चा करतोय की 21व्या शतकामध्ये आपली जी जीवनशैली बदलतीये त्यामुळे ओबेसिटी, एक प्रकारे लठ्ठपणा, हा प्रॉब्लेम खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या समाजामध्ये वाढतोय. आणि दुसऱ्या बाजूला आपण प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टींसाठी जर गाडी त्या ठिकाणी वापरणार असू तर हे कुठेतरी चुकीची आहे. माझ्या मते ही संधी आहे की जिथे पॉसिबल आहे आपण पायी जाणं किंवा जिथे पॉसिबल आहे तिथे सायकलिंगच्या माध्यमातून जाणं. इनफॅक्ट मी म्हणेल मोठे मोठे ऑर्गनायझेशन्स, एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स असतील का एका महिन्यामध्ये जे आहे एक दिवस आपण नो व्हेकल डे, म्हणजे त्या दिवशी फक्त सायकलवरच येणं किंवा पायी येणं, अशा प्रकारचा सुद्धा उपक्रम आपल्याला राबवता येईल. म्हणजे हे काय फक्त सरकारचंच काम नाही. माझ्या मते हा जर लढा भविष्यासाठी असेल, ऊर्जा सुरक्षितता हासिल करायची असेल तर ती तुमच्या माझ्यापासून सुरू होऊन समाजापासून अल्टिमेटली सरकारपर्यंत जावं. आणि त्याच वेळेस येणाऱ्या वर्षांमध्ये आपण इमर्जिंग सुपर पॉवर म्हणून जगाला सुद्धा एक प्रकारचा धडा म्हणा किंवा एक प्रकारची दिशा त्या ठिकाणी दाखवू शकू. ऍब्सोल्युटली. थँक्यू सर. थँक्यू सो वेल. ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे आणि या गोष्टी आपण सगळ्यांनीच लक्षात घेणं गरजेचं आहे. ऐकत रहा 94.3 टोमॅटो FM, एकदम फ्रेश.